तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल 93 रुपयांवर. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव वाढल्याचा फटका. पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ. भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंतप्रधान मोदी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच. आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं आम्हाला जास्त फटका बसणार. भविष्यात एसटी बसमध्येही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य. एलपीजी पुरवठ्याबाबत भारत यूएईमध्ये सामंजस्य करार. पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यादरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार. मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरामध्ये सरासरी 50% वाढ. तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ. वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20.5% घटली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार. साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा तर 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार फडणवीसांचा पुनरुच्चार. आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. राजू शेट्टींसह हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकरांना पोलिसांनी फरफटत नेलं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेखच नाही. तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख. 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत अशा चर्चा. अनेक राजकीय पक्षांमध्ये पेच प्रसंग निर्माण होत असतात. आम्ही चर्चा करून मार्ग काढू. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. 2 नेत्यांनी सोडल्यानंतर आम्ही नाराज होतो. अजितदादाही त्या 2 नेत्यांबाबत सकारात्मक नव्हते. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं नाव घेत रोहित पवारांचा दावा. पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. 20 तारखेला पुन्हा बैठक होणार. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिले जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाळा हे मंदिर, त्यात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल. अनेक वर्षांपासून भोजशाळा मंदिर की मस्जिद असा सुरू होता वाद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा. जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास. 100 कोटींच्या खंडणीसह जीव मारण्याची दिली होती धमकी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.